महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। कशेडी घाटात कार घुसली डंपरखाली, अपघातात उपचारादरम्यान एक मृत्यू, एक गंभीर। मुंबई गोवा महामार्गावर अपघाताचे सातत्य कायम राहिले असून सोमवार दिनांक 8 जून रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास कशेडी घाटात भोगाव हद्दीत एक भरधाव कार पुढे जाणाऱ्या डंपरखाली घुसल्याने भीषण अपघातात 2 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे। गावाच्या दरम्यान ही घटना घडली आहे। या अपघातात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून महिला गंभीर जखमी झाल्याने तिच्यावर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून MGM हॉस्पिटल कळंबोली पनवेल येथे अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले आहे। या अपघातात आई लिसी बालन वय 63 व मुलगा निकेश बालन राहणार कल्याण यांना गंभीर दुखापत झाल्याने दोघांनाही पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात कशेडी पोलिसांनी उपचारासाठी दाखल केले होते। मात्र मुलगा निकेश बालन याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले, तर आई लिसी बालन हिला गंभीर दुखापत झाल्याने आधी उपचारासाठी MGM हॉस्पिटल कळंबोली पनवेल येथे तिला पाठवण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार 8 जून रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर मुंबईकडे भरधाव वेगाने जाणारी कार नियंत्रित न झाल्याने थेट पुढे जाणाऱ्या डंपरच्या मागील बाजूस घुसली। या अपघातात कारमधील 2 जण जखमी झाले, तर गाडीच्या दर्शनी भागाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या अपघाताची माहिती मिळताच कशेडी पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर ढाकणे, उपनिरीक्षक गिमनेकर, पोलीस हवालदार केदार यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। या अपघाताची माहिती मिळताच काळभैरव रेस्क्यू टीमचे अरुण मोहिते, लक्ष्मण कळंबे यांनीही घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले। महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली आहे। या घटनेची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार रंजेश पवार या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, सहतृप्ती भोईर, पोलादपूर।